नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या बघायच्या। सुरुवातीला एक महत्त्वाची राजकीय बातमी आपण बघूयात। मी आखलेला दौरा रद्द करणारा अजून जन्माला यायचा आहे असं अजित पवारांनी आज म्हटलं। अजित पवारांनी मुख्य प्रवक्ते उमेश पाटलांना हा खडसावलेला भाग आपण बघतोय। आम्ही आता दादांचा दौरा रद्द केला नव्हता असं उमेश पाटलांनी स्पष्टीकरण आता दिलंय। अजित पवारांनी एक वक्तव्य केलं, मी आखलेला दौरा रद्द करणारा अजून जन्माला यायचा आहे असं अजित पवार म्हटले आणि त्यावरच आता उमेश पाटलांनीही उत्तर दिलंय। तर कोण पट्ट्या म्हणला आत्ताचा दौरा मी रद्द केला, अरे तू कसा रद्द केला? अजित पवारांचा दौरा रद्द कर, अजित पवारनी आखलेला दौरा रद्द करायला अजून माणूस जन्माला यायचा। पंतप्रधानांचा कार्यक्रम 27 तारखेला पुण्याला होता, एसपी कॉलेजला सभा आहे, ती आता 26 ला झाली। पंतप्रधानांचा 26 ला झालं तर ते देशाचे पंतप्रधान आहे, शेवटी आपल्याला ऍडजस्ट करावी लागतं। परंतु कोणी मधीच म्हणते माझ्यामुळे झालं, ते कुत्र कसं त्या गाडीच्या खाली चाललेलं असतं, त्याला वाटतं मीच गाडी ओढतोय। अरे पुढची बैल गाडी ओढताय, तू काय करतोय? तू देवळातली घंटा हलवतो का? नाही, मागच्या वेळेला अजितदादांचा दौरा रद्द झाला आणि तो कशामुळे रद्द झाला हे मलाही माहित होतं। माननीय पंतप्रधानांच्या संदर्भानं नाशिकचा काही कार्यक्रम होता, त्याकरता दादांचा दौरा रद्द झाला होता। आम्ही दादांचा दौरा रद्द करा म्हणून सांगितलेलंच नव्हतं। या मोहोळ तालुक्याच्या अनगरकरांनी त्यांना असं सांगितलं की उमेश पाटलांनी दादांचा दौरा रद्द करायला लावला। मी कशाला दौरा रद्द करायला लावतोय? मी काय एवढा मोठा नेता नाहीये की दादांचा कुठला तरी दौरा रद्द करायला लावेल। आणि माझ्या सांगण्यावरनं जर दादा ऐकत असते तर मग मी ह्या आमदाराची उमेदवारीच रद्द करून टाकली असती। तर मोहोळमध्ये अजित पवारांसमोर राष्ट्रवादीमधील गटबाजी आता उघड झालेली आहे। विरोधकांबरोबर संधान साधून माझ्या विरोधात खालच्या पातळीच्या भाषेचा वापर केला जातो असं आमदार यशवंत माने यांच्याकडून अजित पवारांकडे उमेश पाटलांची तक्रार करण्यात आलेली आहे। तर बेशिस्तपणा खपवून घेतला जाणार नाही असा उमेश पाटलांना सुनील तटकरे यांनी इशारा दिलाय। राष्ट्रवादीच्या विरोधात भूमिका घेणाऱ्याला पक्ष जागा दाखवेल असाही सुनील तटकरे यांनी उमेश पाटलांना इशारा दिलाय। या मतदारसंघाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आपण दिलेला उमेदवार फार चांगल्या मताने निवडून येणार आहे, म्हणून विरोधकांबरोबर संधान साधून राजन पाटील मालक व माझ्यावरती मुलांवरती वेगवेगळ्या प्रकारचे आरोप केले जातात, खालच्या पातळीत भाषा वापरली जाते, हे कुठेतरी थांबणं गरजेचं आहे, एवढंच विनंती करतो। पक्ष शिस्तीत चालेल, पक्षातली बेशिस्ती खपवून घेतली जाणार नाही हा इशारा सुद्धा आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो। मालकांना लक्ष करत, यशवंत मानेला लक्ष करत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधामध्ये जो कोण भूमिका घेईल त्याला त्याची जागा दाखवण्याचं काम पक्ष त्या ठिकाणी करेल। यशवंत मानेची पहिली हकालपट्टी केली पाहिजे। पक्षाचा आमदार हा आपल्या विरोधी पक्षाच्या जिल्हाध्यक्षाला सोबत घेऊन कार्यक्रम घेतो म्हटलं तर पहिल्यांदा यशवंत मानेची हकालपट्टी केली पाहिजे पक्षातून। पक्षविरोधी काम कोणी केलंय? त्यांनी केलेलं आहे ना। आणि यशवंत माने हा इंदापूर तालुक्यातला आहे, हा पुणे जिल्ह्यातला आहे, त्याचा आणि मोहोळ तालुक्याचा संबंध काय त्याला बोलायचं इथं? यशवंत माने कोणाच्या मेहरबानीवर आमदार झालेला आहे? यशवंत माने इथला लोकल आहे का? माणसं मेली का सगळी मोहोळ तालुक्यातली? हे दुर्भाग्याची गोष्ट आहे की त्याच व्यासपीठावरून माझ्यासारख्या अनेक वर्ष अजितदादांवर निष्ठा ठेवून काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या बाबतीमध्ये कारवाईची मागणी केली जाते। राजन पाटलांनी अजितदादाचा पुतळा जाळला होता, याच्या संदर्भामध्ये काय खुलासा त्यांनी केला? अजितदादांवर प्रेम होतं म्हणून आज अजितदादाकडे आले का सत्ता होती अजितदादाकडे म्हणून अजितदादाकडे आले? सत्ता नसती तर राजन पाटील हे अजितदादाच्या सोबत आले असते का? हा प्रश्न अजितदादांनी त्यांच्या स्वतःच्या अंतर्मनाला, तटकरे साहेबांनी स्वतःच्या अंतर्मनाला विचारण्याची गरज आहे। आणि जर सत्ता नसताना उमेश पाटील अजितदादांना सोडून गेला असता का? हा सुद्धा प्रश्न त्यांनी त्यांच्या अंतर्मनाला विचारला। अजितदादा जिथं असतील तिथं मी गेलेलो आहे। माझी पण या पक्षामध्ये 20 वर्षाची तपश्चर्या आहे, ठीक आहे। त्यामुळं ज्यांनी अजित पवारांचे पुतळे जाळले त्यांचं ऐकून माझ्यावर कारवाई करणार असतील प्रदेशाध्यक्ष तर खुशाल करावी। बातमी बारामतीमधून आहे। बारामतीत अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री या आशयाचे बॅनर झळकलेले आहेत। ईदच्या शुभेच्छा देणाऱ्या या बॅनरवर दादांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आलाय।
तर सुप्रिया सुळेंचे देखील भावी मुख्यमंत्री अशाचे बॅनर झळकलेले सध्या बारामतीत दिसत आहेत. दरम्यान अजित पवारांचे बॅनर हे सुप्रिया सुळेंच्या बॅनर समोरच लावण्यात आलेले आहेत. लोक होत नाही, तो मायबाप जनता ठरवते. ही एक सशक्त लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये मायबाप जनता निर्णय घेते. कुठलंही पद हे महिला आणि पुरुष नसतं. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री अशीच व्यक्ती व्हावी जी स्वाभिमानी असेल आणि महाराष्ट्राची आन बान आणि शान ही रोखून ठेवेल आणि महाराष्ट्राच्या मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी ते कर्तृत्व त्या व्यक्तीत असलं पाहिजे. त्याच्यात मग तो महिला असू दे किंवा पुरुष. हे इलेक्शन जे चालत असतं, या इलेक्शनमध्ये असे प्रकार घडत असतात. कधी सुप्रिया सुळे होतील तर कधी रश्मी ठाकरे होतील. या सगळ्या कार्यकर्त्यांच्या मनातल्या भावना असतात आणि ते व्यक्त करत असतात आणि नेते लोक त्याच्याकडे लक्ष देत नसतात. बॅनर झळकणारच, कारण ही भावना बारामतीकरांची आहे. बारामतीकरांनी लोकसभा निवडणुकीमध्ये इतकी ऑड फाईट होती. संपूर्ण देशाचं लक्ष ज्या निवडणुकीकडे लागलं होतं त्यामध्ये बारामतीच्या सर्वसामान्य मतदारांनी आदरणीय सुप्रियाताई सुळे यांच्या पारड्यात भरभरून मतदान केलेलं आहे आणि त्यांची भावना त्यांनी बॅनरवर जर व्यक्त केली तर मला वाटतं काय कुणाला त्यामध्ये आपत्ती असण्याचं कारण नाही. ठाकरे गटाच्या एका नेत्यानं श्रीगोंद्यात उमेदवार जाहीर केला, अशा प्रकारे नाव जाहीर न करण्याचा कुणालाही अधिकार नाहीये असं वक्तव्य करत शरद पवारांनी संजय राऊत यांच्या वक्तव्याला उत्तर दिलेलं आहे. संजय राऊतांकडून काही दिवसांआधीच श्रीगोंद्यात साजन पाचपुते यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली होती. त्यानंतर पवारांनी हे वक्तव्य आता केलंय. तर पवारांच्या वक्तव्यानंतर मात्र राऊतांनी कुठलीही उमेदवारी जाहीर केली नसून कामाला लागण्याच्या सूचना दिल्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. या श्रीगोंदा तालुक्याची परिस्थिती अशी आहे की या तालुक्यातला पुढला आमदार शिवसेनेचाच होईल. लंकेताईंबरोबर एकाच गाडीनं या राज्याच्या विधानसभेत पोहोचाल. माझ्या कानावर असे आलं की एक तुमचे नेते शिवसेनेचे हे तुमच्या तालुक्यात आले, काही नवीन तालुक्याचे तुमच्या तालुक्यात फुलं आले आणि त्यांनी जाहीर करून टाकले की हे आमचे उमेदवार. अशा प्रकारे कुणालाही जाहीर करण्याचा अधिकार नाही. कोणत्याही पक्षाने उमेदवारी जागा कोणत्या पक्षाला जातात त्याचा निर्णय होत नाही तोपर्यंत उमेदवारी घोषित करणं योग्य नाही. परंतु असं कुठलाही निर्णय न होता उमेदवार घोषित करणं हे चुकीचं आहे. पवारसाहेब म्हणतात ते खरं आहे. प्रत्येक पक्ष घटक पक्षातला आपापल्या उमेदवारांना काम करण्यासाठी एक संदेश देत असतो की आपल्याला निवडणुका लढायच्या आणि 288 मतदारसंघामध्ये आमची तयारी आहे. श्रीगोंदाच्या बाबतीमध्ये एवढं काय घडतंय मला माहीत नाही, पण श्रीगोंदा हा काय हॉट विषय नाही आहे. श्रीगोंद्यामध्ये महाविकास आघाडीचा आमदार जिंकेले मला माहिती आहे. कोणीही कुठेही उमेदवारी जाहीर केलेली नाही. खडसे काँग्रेसच्या आमदाराची बॅग घेऊन फिरायचे अशा शब्दात गिरीश महाजनांनी खडसेंवर टीका केलेली आहे. खडसे किती मतांनी जिंकायचे यापेक्षा माझं मताधिक्य पहा असंही महाजन म्हणालेत. दरम्यान माझ्या पुण्याईनंच जामनेरमध्ये महाजनांचा नंबर लागला असा निशाणा खडसेंनी महाजनांवर साधलेला होता. तर यावर महाजनांनी आता प्रत्युत्तर दिलंय. मतदारसंघ भाजपला घेतला आणि भुसावळ मतदारसंघ शिवसेनेला दिला म्हणून गिरीश महाराजांचा नंबर इथं लागला. पण हे विसरेल माझ्या पुण्याईनं. आता असं वाटतं पण अलीकडची वर्तणूक पाहिलं तर तुम्ही काय बोलणार, काय चालणार, कुठे दूध येतं, कुठं दूध याला दुधाशिवाय जमतच नाही. माहितीने किती ठिकाणी दूध काढलंय. अरे भाऊ जवळ आहेत ना, त्यांची बॅग घेऊन चालत होते काँग्रेसमध्ये असताना. मी त्यांना बघितलेलं आहे. मी त्यावेळेला कॉलेजला असेल. त्यांची इथे काँग्रेसच्या त्या ठिकाणी आमदारांची बॅग घेऊन फिरत होते. त्यानंतर त्यांना 90ला पक्षामध्ये घेतलं, नंतर त्यांना तिकीट दिलं. मला त्यावेळेला शिवसेनेला तिकीट सुटल्यामुळे त्यावेळेला मला तिकीट मिळालं नाही आणि म्हणून निश्चित आहे की त्यांना त्यावेळेला आमदारकी मिळाली आणि त्यानंतर 15 वर्ष 20 वर्ष लालदेवाच्या गाडीतच फिरले. एकदा 1400 मते निवडून यायचं, एकदा 6000 यायचं, एकदा 7000 यायचं. माझं मताधिक्य पहा आणि तुमचं मताधिक्य पहा. आम्ही रस्ते बंद केले असते तर भुजबळांनी नाच्यासारखा थैथयाट केला असता अशा शब्दात जरांगींनी टीका केलेली आहे. बडीगोद्रीत मराठा आंदोलकांना अडवल्यानं जरांगींनी ही टीका केली. हाके ओबीसींसाठी लढत नाहीत, ही भुजबळांची नाटक कंपनी असल्याचंही जरांगे म्हणाले. तर एकनाथ शिंदेंचा तमाशा आहे का असा पलटवार लक्ष्मण हाकेंनी जरांगींवर केला आहे.
का आता हे जर आम्ही केलं असतं ना, म्हणलं असतं तिच्याच नाकाच्या खाली आलेले आहे इथं, असा थायट केला असता जसं नाचे आहे माया ओबीसीला त्रास बघ आता हेच जर आम्ही केलं असतं तर आम्हाला म्हणले असते आमच्या गोरगरीब जातीला पूर्वीसारखं वाळीत टाकलं, वाळीत आमच्या लोकांना गावातून जाऊन द्यायनात. किती मोठा अन्याय आहे मराठ्यावर. आता आमचा रस्ता बंद केला जायचा याचा. तुझी कुठली तमाशा कंपनी आहे का? आम्ही भुजबळांची नाट्य कंपनी असेल तर तू 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 एकनाथ शिंदेचा तमाशा आहे का? तमाशामध्ये बतावणी असती, त्यानंतर तमाशामध्ये करमणूक असते, त्यानंतर तमाशामध्ये वगनाट्य असतं. पण तुझ्या तर तमाशात नुसती बतावणीच आहे, नुसती नौटंकीच आहे, नुसतं सोंगाड्याचं काम करतो तू, मनोरुग्ण आहे तू. कारण तुला थोडी जर या महाराष्ट्रामधल्या इतर जातीबद्दल थोडी आम्ही भाऊभाऊ म्हणतो तू, आणि त्यांचंच आरक्षण पाहिजे म्हणतो तू. कसं काय भाऊभाऊ आहे बरं, सांग बरं. बातमी विधानसभेच्या जागांसंदर्भातली आहे. महायुतीमध्ये शिंदे गटाच्या 2 जागांवर भाजपनं दावा सांगितलेला आहे. रवींद्र वायकर खासदार झाल्यानंतर त्यांच्या जोगेश्वरी पूर्व या विधानसभेच्या जागेवर भाजपच्या माजी नगरसेविका उज्ज्वला मोडक यांनी दावा सांगितलाय. मोडक यांनी कार्यकर्त्यांसह फडणवीसांची भेट घेतली, तर मुरजी पटेलांना अंधेरी पूर्वमधून कामाला लागण्याचे संकेत देण्यात आले. मुरजी पटेल यांना ग्रीन सिग्नल अशी पोस्ट कार्यकर्त्यांनी केली. अंधेरी पूर्वमध्ये सध्या ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके या विद्यमान आमदार आहेत. तर ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण बघूयात. जोगेश्वरी पूर्वमधून भाजपच्या उज्ज्वला मोडक या इच्छुक आहेत, तर मुरजी पटेलांना अंधेरी पूर्वमधून कामाला लागण्याचे संकेत देण्यात आल्याची माहिती मिळते. शिंदे गटाच्या या 2 जागांवर भाजपनं आता दावा केलेला आहे. खूप चांगलं काम केलं होतं लोकसभेला. म्हणजे कोणालाही बोट दाखवण्याचं मला म्हणजे मी दाखवलेलं नाही आहे. आणि जो त्यांनी दावा केला आहे, त्यांनी मागणी केलेली आहे, वरिष्ठ जो निर्णय देतील तो मला मान्य आहे. त्यामुळे मी कधीच दावा केलेला नाही, तेव्हाही केलेला नाही आणि आताही करत नाही आहे. जो वरिष्ठ निर्णय देतील, भाजपानं दिलं तर भाजपच्या उमेदवाराला निवडून आणणं हे माझं कर्तव्य असेल. आमच्या आहे ना शिवसेनेला मिळालं वरून जे काही निर्णय होईल ते शिवसेनेचा उमेदवार निवडून आणणं हे माझं कर्तव्य आहे. पुण्यातल्या वडगाव शहरीत विधानसभा मतदारसंघासाठी महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू झालेली आहे. शिंदे गट आणि भाजपनं वडगाव शहरी मतदारसंघावर दावा केलाय. वडगाव शहरीत सध्या अजित पवार गटाचे सुनील टिंगरे हे आमदार आहेत. वडगाव शहरी मतदारसंघामध्ये काही नगरसेवक, काही वरिष्ठ पदाधिकारी बी आमच्या संपर्कात आहे. त्यांचाही लवकरात लवकर प्रवेश हा शिवसेना पक्षामध्ये होणार आहे. म्हणून तुम्ही वडगाव शहरी मागितले का? वडगाव शहरीमध्ये हा आमचा पारंपरिक मतदारसंघ आहे. तिथे शिवसेना पक्षाला मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. शिवसेनेचे नगरसेवक त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे. आणि वडगाव शहरी हा आमचा तसा बालेकिल्ला शिवसेना पक्षाने वडगाव शहरी बी त्यासाठी दावा केलेला आहे. पुणे शहरामध्ये आणि वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघामध्ये मी राजकीय आणि सामाजिक काम करत असतो. यातून वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक विकास कामं केलेली आहेत. वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघ म्हणजे एक विस्तारित कुटुंब असल्यासारखंच वाटतंय. वडगाव शहरीचा मतदारसंघ हा भारतीय जनता पार्टीकडे असला पाहिजे अशी सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची आणि लोकांची देखील मागणी आहे, त्यांचं म्हणणं आहे, जेणेकरून इथं मोठ्या प्रमाणात पुन्हा विकास होऊ शकतो. बातमी मुंबईतून आहे. मुंबईमध्ये कलानगरमध्ये रश्मी ठाकरेंचे भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर लागलेले आहेत. रश्मी ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त कलानगरमध्ये बॅनरबाजी करण्यात आली आहे. रश्मी ठाकरेंना वाढदिवसाच्या तेजस्वी शुभेच्छा असा उल्लेख बॅनरवर करण्यात आलेला आहे. शिवरायांच्या पुतळ्याचे पैसे राणेंच्या निवडणुकीसाठी वापरले असं वैभव नाईक म्हणतात. वैभव नाईकांनी नारायण राणेंवर भ्रष्टाचाराचे आरोप केलेत, तर वैभव नाईक आमदार कसे झाले हेच कळत नाही असं निलेश राणे म्हणाले. तुम्ही देशाच्या नेव्हीवर संशय घेता असा सवाल देखील नितेश राणेंनी केलेला आहे. भ्रष्टाचार झाला आहे तर निवडणूक आयोगाला पुरावे द्या असंही आव्हान निलेश राणे यांनी नाईकांना केलेलं आहे. सिंधुदुर्ग जिल्हा नियोजनमधनं जवळजवळ 5.5 कोटी रुपये नरेंद्र मोदी यांच्या हे उपस्थित असलेल्या नौसेना दिनासाठी जिल्हा नियोजनमधून खर्च करण्यात आले. प्रत्येक नौसेनेचा कार्यक्रम असतो ते प्रत्येक ठिकाणी सेनेचा कार्यक्रम असतो तो सेनाच खर्च करते, परंतु या ठिकाणी हे 5.5 कोटी रुपयेचा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. आणि ह्या भ्रष्टाचारातनं नारायणींच्या निवडणुकीमध्ये जे पैसे वाटप झाले आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा असून देत, सुशोभीकरण असून देत, ह्या नौसेनेच्या कामातनं पैसे असून देत, किंवा जे रेल्वे स्टेशनचं सुशोभीकरण झाले आहे त्याचंसुद्धा पुन्हा बिल काढून त्याच्यातनं पैसे असून देत,
आणि असा मोठा भ्रष्टाचार या झालेला आहे. मला खरोखरच कळत नाही हा माणूस आमदार कसा झाला. ज्यांची बिंडोक डोक्याची लोक जर आमदार झाली तर मग त्याच्यावरूनच तुम्हाला मतदारसंघाचा अंदाज लागला असेल. तो कार्यक्रम अख्खा जो हाताळला गेला तो नेव्हीने हाताळला. तुम्ही देशाच्या नेव्हीवर संशय घेताय. म्हणजे त्यांना काय म्हणायचं आहे की नेव्हीने BJPला पैसा दिला, हा आरोप आहे का त्यांचा? त्यांनी सांगावं की तुम्ही देशाच्या नेव्हीवर संशय घेताय आणि नेव्हीने BJPला पैसे दिले. आणि आता महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. भास्कर जाधवांचा मुलगा विक्रांत जाधव यांनी अजितदादा चिपळूण दौऱ्यावर असताना त्यांची घेतली भेट. तर वरिष्ठ नेते चिपळूणमध्ये आले की भेटण्याची प्रथा आहे. भास्कर जाधवांच्या कार्यालयाकडून भेटीवर स्पष्टीकरण. भास्कर जाधवांना ठाकरे गटात अस्वस्थ वाटत असल्यानं प्रतिनिधी म्हणून भेट घेतली असावी. विक्रांत जाधव आणि अजित पवारांच्या भेटीवर संजय शिरसाट यांचं वक्तव्य. शिंदे गटाकडून वरळीमध्ये मोर्चे बांधणी. श्रीकांत शिंदेंकडून मुंबईमधील सर्व विधानसभा मतदारसंघात बैठका. वरळी विधानसभा मतदारसंघात आदित्य ठाकरे विद्यमान आमदार आहेत. 18 जागांची यादी तयार, त्यापैकी 10 ते 12 जागा द्याव्या. तसंच सत्ता आल्यास 1 ते 2 मंत्रिपद आणि 2 महामंडळाचं चेअरमनपद द्यावं. रामदास आठवलेंची महायुतीकडे मागणी आहे. प्रकाश आंबेडकर एवढ्या निवडणुका लढवून देखील ते निवडून येत नाहीयेत. आंबेडकरांनी एनडीएमध्ये यावं. त्यांच्या केंद्रीय मंत्रिपदासाठी मी प्रयत्न करतो. केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची खुली ऑफर.